स्टँडर्ड डिव्हिएशन कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन म्हणलं आहे, व्हेरिएशन. ओके, तर तुम्हाला प्रश्न काय विचारतोय, मीन काढायला लावतोय, स्टँडर्ड डिव्हिएशन काढायला लावतोय आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढायला लावतोय. याच्याऐवजी दुसरा शब्द काय येऊ शकतो, व्हॅरियन्स येऊ शकतो. व्हॅरियन्स, कोइफिशियंट ऑफ व्हॅरियन्स आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन यांच्यात फरक आहे, यांच्यात फरक आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर बघू, पहिले तर आपल्याला काय दिलं, एक टेबल दिलेलं आहे, याच्यावरून मीन, स्टँडर्ड डिव्हिएशन आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढायला लावलेलं आहे. तर या टेबलला आपण उभा लिहिणार, उत्तराचा बाण मारा. इथे असणार आपला CI, ठीक आहे, तो आपला काय हा CI. नंतर याच्यानंतर आपण इथे काय लिहिणार, फ्रिक्वेन्सी, इथं जे पण असतं त्याला फ्रिक्वेन्सी बोलतो, FI, तो हा FI असणार आपला, हा FI झाला. त्याच्यानंतर आपण काय काढतो, XI, काय काढतो, XI, ठीक आहे. XIचा अर्थ काय होतो तो पण बघूया. तो पहिले एक काम करा ना तुम्ही, तो CI जे पण आहे ते लिहून घ्या. काय काय, 0 ते 10, नंतर 10 ते 20, तो 10 ते 20, नंतर 20 ते 30, तो 20 ते 30, ओके. नंतर आहे 30 ते 40, तो 30 ते 40, नंतर आहे आपल्याकडे 40 ते 50, तो 40 ते 50. या पद्धतीने CI लिहून ठेवलेले आहेत. आणि फ्रिक्वेन्सी पण आहे आपल्याकडे. फ्रिक्वेन्सी किती आहे, 14, इथे किती आहे 23, इथे किती आहे 27, इथे किती आहे 21, इथे किती आहे 15. या पद्धतीने आपण FI लिहिलेला आहे, ठीक आहे. XI काय असतो, XI म्हणजे हे जे क्लास इंटरवल दिलेले आहेत का यांचा मिडल, 0 + 10 किती झाले 10, 10 / 2 जर केले तर याचं उत्तर येईल 5. 10 आणि 20 यांची बेरीज करा तर होतील 30, 30चा निम्मा केला तर किती येईल 15. इथं तोंडी पण करता येतं, नाही तर तुम्ही असं बी करून बघू शकता. 10 + 20 उत्तर आलेलं आहे, याला डिवाइड बाय काय करायचं 2, तो 15. तोंडी पण करू शकतात. 20 आणि 30 या दोघांची बेरीज किती झाली 50, ठीक आहे. या दोघांची बेरीज किती झाली 50, तो 50चा निम्मा जर केला तर 25. पुढे 30 आणि 40 यांची बेरीज 70 झाली, 70चा निम्मा किती असतोय 35. 40 आणि 50 दोघांची बेरीज झाली 90, 90चा निम्मा किती असतो 45. इथपर्यंत काही डाऊट नको असायला पाहिजे, कारण प्रत्येक उदाहरणामध्ये आपलं असं आलेलं आहे. ओके, आता पुढे काय करणार आहे आपण, या दोघांचा गुणाकार करतो. या दोघांचा गुणाकार म्हणजे या दोघांचा गुणाकार लिहिताना कसं लिहिणार, FI XI या पद्धतीने लिहिणार आपण. त्यांचा गुणाकार मला करायचा आहे. आता तुम्हाला गुणाकार करायचा असेल तर तुमच्याकडे कॅल्क्युलेटर पण आहे. तुम्ही काय करणार बघा, 14 आणि 5 यांचा गुणाकार करायचा आहे. मग कसं करणार, 14 आणि 5 याचा गुणाकार करायचा असेल तर कसं करणार, 14 आणि 5, ठीक आहे. 14 आणि 5चा गुणाकार जर तुम्ही करायला गेलात तो कसं करणार, 14 × 5 बघा, 14 × 5, 14 × 5 किती आले 70. तू इथे लिहिणार मी 70, हा काय आहे 70. मी जे काय करतोय ते दिसायला पाहिजे बघा. हा पुढे काय 23 आणि 15 यांचा गुणाकार करायचा आहे. तो 23 × 15 345, तो किती झाले 345. ओके, पुढे चला 27 आणि 25 यांचा गुणाकार करायचा आहे. तो 27 × 25 यांचा गुणाकार करा 675, तो हे काय येईल 675. नंतर पुढे चालू आपण 21 आणि 35 यांचा गुणाकार करायचा आहे. 21 × 35 यांचा गुणाकार केला 735, किती आला ते, तो 735. पुढे 15 आणि 45 यांचा गुणाकार करायचा आहे. 15 × 45 चा गुणाकार केला 675, तो हे किती आलं 675. ओके, तर आपण आता काय करूया, यांची बेरीज करूया. बघा, या सगळ्यांची बेरीज केली तर समेशन ऑफ FI XI येऊन जाईल, जे की किती आहे बघा, या सगळ्यांची बेरीज करून घेऊ. तो काय 70 + 345 + 675 + 735 + 675, ठीक आहे. या सगळ्यांची बेरीज करून बघा, हे उत्तर किती येते 2500 येते. तर हे उत्तर येते 2500. याचं उदाहरण सॉल्व केलेलं असेल आपण, ठीक आहे. ते उदाहरण आपण सॉल्व केलेलं असेल असं मला वाटतंय. आणि आता इथं काय करायचं आहे, समेशन ऑफ FI करायचं आहे. समेशन ऑफ FI करायचं आहे, करून बघा. तो काय येईल बरं का बघा, 14 + 23 + 27 + 21 + 15 + करा बरं. आता तो झालं 15, फक्त 15पर्यंत करायचं आहे. 100, ते किती येते 100 येते. या पद्धतीने हे पण झालं. मग तुम्हाला शिकवलं आहे मी की पहिले 4 कॉलम जसे पण झालेत ना, तर तुम्ही पहिले खाली मीन काढून घेत चला. तर मीन कसं काढतात, x बार = मीन = हे बघा, यांची बेरीज केलेली नाही तर समेशन ऑफ FI XI डिवाइड बाय समेशन ऑफ FI, हे तर यायलाच पाहिजे. बघा मग किती बेरीज 2500 डिवाइड बाय किती आहे 100. मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, नाही तर येत नसेल तर गुपचूप आपापल्या कॅल्क्युलेटरवरती करा. तो काय येईल बरं का, डब्बा बाय डब्बा टाकला, 2500 डिवाइड बाय किती आहे 100, तो किती आन्सर येते 25 येते. इथं आपल्याला होऊन जाईल हा 25, तर हा 25 झाला. इथपर्यंत काही प्रॉब्लेम असायला नको. त्याच्यानंतर आपण फाइंड आउट करतो DI. DI कसं काढतात, हा जो पण तुम्ही मीन आणलेला आहे, या मीनची व्हॅल्यू किती 25, या 25मधून XIच्या व्हॅल्यू मायनस करायच्या आणि पॉझिटिव्ह उत्तर लिहायचं. काय बोलतो मी नवीन सांगतो बघा. DI कसा काढायचा, तुम्ही जो हा मीन काढलेला आहे, किती व्हॅल्यू मीनची
25. तर या 25मधून एक्स आयच्या व्हॅल्यू मायनस करून इथं ठेवा. उत्तर निगेटिव्ह जरी आले तरी काय ठेवा, पॉझिटिव्ह ठेवा. मग करा बरं का हिशोब. मग कसं होईल बघा. तर तुम्हाला 25मधून मायनस करायचे ना, किती आहे 25, तो 25 लिहून टाका. 25 मायनस काय करणार, एक्स आयची पहिली व्हॅल्यू काय आहे 5, तो किती येईल 20. तर मी काय करणार कळते, 25मधून 5 वजा केले किती आलं 20. आता पुढे बघा, 25मधून आता पुढची व्हॅल्यू वजा करावं लागेल 15. कसं करणार, 25मधून तुम्हाला पुढची व्हॅल्यू 15 मायनस करायची. मग कसं करणार बघा, 25 मायनस 15 किती येते 10. इथं आन्सर काय राहील आपलं 10. पुढे 25 मायनस 25 करून बघा वाटलं असतं, तोंडी आन्सर आहे 25 मायनस 25, उत्तर किती आहे 0. तो पुढचं बघा 0. 25 मायनस 35 करा. तो कसं करणार, 25 मायनस 35 किती आन्सर येते -10. लिहिणार काय तुम्ही, पॉझिटिव्ह 10. पुढे 25 मायनस 45, तो 25 मायनस 45 या दोघांचा हे करा, -20 येते. किती लिहिणार तुम्ही 20. या पद्धतीने DI निघून जातो. पुढच्या कॉलममध्ये काय करावं लागतं आपल्याला, पुढच्या कॉलममध्ये या DIचा स्क्वेअर करावा लागतो. तो DIचा आपण काय करणार स्क्वेअर. मग करा स्क्वेअर. काय का स्क्वेअर करणार बघा, 20चा वर्ग 20चा स्क्वेअर. स्क्वेअरचा स्क्वेअर करता येतो ना तुम्हाला, हा स्क्वेअरचा सिम्बॉल असतो बघा, तो कुठला आहे हा बघा, हा स्क्वेअरचा सिम्बॉल आहे. तो 20चा स्क्वेअर केला का इक्वल दाबा, किती आला आन्सर बघा 400. तर हे आन्सर किती आलं आहे 400. ठीक आहे, आन्सर किती आहे 400. पुढे 10चा स्क्वेअर करायचा आहे. कसा करणार 10चा स्क्वेअर, तो 10 इथे स्क्वेअरचं बटन आहे स्क्वेअर आणि इथे इक्वलचं बटन आहे, इक्वल दाबा, खाली इक्वलचं बटन होतं 10. किती झाले 100. ते किती झाले 100. या पद्धतीने लिहू शकतात. शून्याचा वर्ग नेहमी शून्य राहणार. 10चा वर्ग किती असतो 100, 20चा वर्ग किती असतो 400. कसं करायचं सांगितलेलं आहे. तो DI पण झाला. आता आपण काय करत असतो, हा FI आणि हा DIचा स्क्वेअर या दोघांचा गुणाकार करावा लागतो आणि इथं ठेवायचा तो FI DIचा स्क्वेअर म्हणून. ओके, मग चला करा. मग कसा गुणाकार करतात हे बघा, FIची व्हॅल्यू किती आहे 14 दिसते का, FIची व्हॅल्यू किती आहे 14 आणि DIचा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे 400. मग 14 आणि 400 या दोघांचा गुणाकार करणार आपण. कसा करणार, 14 × 400 मग किती उत्तर 5600. तो किती आहे 5600. इथे लिहिणार मी 5600. ठीक आहे. पुढे 23 आणि DIचा स्क्वेअर 100. तो कसं करणार बघा, 23 × 100 मग किती आलं बरं काय 2300. तो हे किती आला आता 2300. इथे लिहिणार मी 2300. ओके, पुढे जाऊया आपण आता. तो FI आणि DIचा स्क्वेअर 27 × 0. तो 27 × 0 केलं तर किती येईल 0. 21 × 100. तो कसं करणार 21 × 100 करा, उत्तर किती येईल 2100. तो इथे काय लिहिणार मी 2100. ओके, पुढे जाऊया. पुढे काय 15 × 400 करावं लागेल बघा, नाही 15 आणि इकडचं काय 400. तो कसं करणार 15 × 400 किती उत्तर आलं आहे 6000. तर उत्तर किती आलं 6000. इथे लिहिणार मी 6000. झालं. अशा पद्धतीने FI DIचा स्क्वेअर हे पण काढून झालेला आहे. आता मला लागते समेशन करावी लागते यांची. FI DIचा स्क्वेअरची समेशन करा, यांची बेरीज करा. कसं करणार, पहिले काय आहे बेरीज करायची ना, 5600 प्लस 2300 प्लस पुढे काय आहे 0 प्लस 6000. ठीक आहे ना, 2100 पुढे बघा, 0च्या पुढे काय आहे 2100. तो 2100 प्लस पुढे काय आहे 6000. अशा पद्धतीने याची बेरीज केली तर उत्तर किती येते 16000. किती उत्तर येते हे 16000. हे उदाहरण आपण याच्या अगोदर सॉल्व केलेलं असेल असं मला वाटतंय. तो आता हे सगळं झाल्यानंतर आपण काय काढतो स्टँडर्ड डेविएशन. SD = सिग्मा = काय फॉर्म्युला असतो, अंडररूट टाकायचा, हे लिहायचं काय समेशन ऑफ FI DIचा स्क्वेअर डिवाइड बाय काय लिहायचा हा इकडचा समेशन ऑफ FI. मग कसं करणार, व्हॅल्यू टाका. आता ही व्हॅल्यू किती आहे 16000 डिवाइड बाय इकडची व्हॅल्यू किती आहे 100. मग याचं उत्तर जर तुम्ही काढलं तर किती येईल, कसं करायचं, पहिले टाकायचं अंडररूट, नंतर टाकायचा डब्बा बाय डब्बा, मध्ये वरती 16000 आहे, तो 16000 कसं टाकणार, 16000 टाकले आणि खाली काय टाकायचं 100. हा 100 किती आन्सर येते, ते आन्सर येते 12.649. तो इथे लिहिणार मी 12.649. ओके, आता मला काढायचं आहे व्हॅरियन्स. तो व्हॅरियन्स काढायला लावलेला न होता आहे का व्हॅरियन्स बघा. उदाहरणामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर या एक्झाम्पलमध्ये व्हॅरियन्स काढायला लावलेला नाही आहे, कोइफिशिएंट ऑफ व्हेरिएशन काढायला लावतोय. तो व्हॅरियन्स नाही, पण तरी मी काढून घेतो. कसं करायचं, सिग्माचा स्क्वेअर कसं काढून ठेवायचं बघा. तो काय करणार बरं का, तुमच्या लक्षामध्ये येईल की हे जे आहे ना हे अंडररूट घ्यायचं नाही, फक्त मधलं लिहायचं, मधलं इथे चिपकवायचं. कसं, समेशन ऑफ FI DIचा स्क्वेअर डिवाइड बाय समेशन ऑफ FI. म्हणजे फक्त अंडररूट काढून व मधल्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत. 16000 डिवाइड बाय 100, अंडररूट द्यायचा नाही. ठीक आहे, मग याचं उत्तर किती करून घ्या, साधं उत्तर करायचं, डब्बा बाय डब्बा 16000 डिवाइड बाय 100. मग याचं उत्तर किती येईल 160. तो हा झाला व्हॅरियन्स. हा काय झाला व्हॅरियन्स. तो व्हॅरियन्स काढायला लावलेला नव्हता पण तरी काढून टाकला मी. आत्ता मला काढायचं आहे कोइफिशिएंट ऑफ व्हेरिएशन कसा काढतात, कोइफिशिएंट ऑफ व्हेरिएशन कसा काढतात.
ते काढतात सिग्मा डिवाइड बाय एक्स बार इंटू 100. मग बघा सिग्माची व्हॅल्यू किती आहे, हे काय 12.649 डिवाइड बाय एक्स बारची व्हॅल्यू किती आहे 25. तर इथं 25 लिहायचं इंटू 100 करायचं. हा झाला तुमचा कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन CV. मग बघा किती उत्तर येईल ते, तो किती येईल, डब्बा बाय डब्बा करायचं 649 डिवाइड बाय काय आहे 25, हा 25. इथं पुढे किती आहे इंटू 100. मग याचं आन्सर किती येतं आहे, याचं आन्सर येते आपल्याकडे 50.596. याचं अंतर किती येते 50.596. CV नेहमी टक्केवारीमध्ये असतो, तर तुम्ही टक्केवारी दाखवायचं. अशा पद्धतीने कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन पण काढून झालेला आहे.